तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शिकतोय अपूर्णांक, इयत्ता 5वी, विषय गणित, पाठ 5वा, अपूर्णांक। तर आज आपण अपूर्णांकामध्ये शिकणार आहोत सममूल्य अपूर्णांक। तर मी हे 4 वर्तुळ काढलेले आहेत। या 4 वर्तुळ तुम्ही बघत आहात। 4 वर्तुळांमधील काय बरं दिसतंय? तर या वर्तुळामध्ये, या 4ही वर्तुळामध्ये रंगवलेला भाग दिसतोय। आणि रंगवलेला भाग किती दिसतोय? वर्तुळ 1 2 3 4 या 4ही वर्तुळामध्ये रंगवलेला वर्तुळाचा अर्धा भाग दिसतोय। पहिल्या आकृतीमध्ये पण वर्तुळाचा अर्धा भाग रंगवलेला आहे। दुसऱ्या आकृतीमध्ये सुद्धा वर्तुळाचा अर्धा भाग रंगविलेला आहे। तिसऱ्या आकृतीमध्ये सुद्धा वर्तुळाचा अर्धा भाग रंगविलेला आहे आणि चौथ्या आकृतीमध्ये वर्तुळाचा अर्धा भाग रंगविलेला आहे। तर आपण सममूल्य अपूर्णांक काय असते ते समजून घेणार आहोत। तर आपण या सर्व आकृत्यांचे बारकाईने निरीक्षण केलेले आहे आणि सर्व वर्तुळ सारख्याच आकाराची आहेत। तर प्रत्येक वर्तुळाचा अर्धाच भाग रेखांकित केलेला आहे। हा जो आपण अर्धा भाग रेखांकित केलेला आहे, मात्र पहिल्या आकृतीत तो दाखवलेला आहे 1/2 ने। म्हणजे हे जे वर्तुळ आहे याचा जो अर्धा भाग रंगवलेला आहे तो कसा दाखवलेला आहे? 1/2 ने दाखवलेला आहे। दुसऱ्या आकृतीत तो दाखवलेला आहे 2/4। तिसऱ्या आकृतीत दाखवलेला आहे रंगवलेला भाग 3/6 आणि चौथ्या आकृतीत दाखवलेला आहे 4/6। तर आता हा जो वर्तुळ आहे याचा अर्धा भाग, वर्तुळाचा अर्धा भाग म्हणून आपण इथे लिहिलेले आहे। म्हणजे या वर्तुळाचे 2 भाग केले आणि त्यातला एक भाग आपण रेखांकित केला म्हणून आपण ते दाखवलं 1/2। आकृती 2, तर या आकृतीमधील अर्धा भाग आपण रेखांकित केलेला आहे, पण त्या अर्धा भागामध्ये 2 भाग रेखांकित केलेले आहेत। या वर्तुळाचे भाग पडत आहेत 4 आणि 4 भागामधील 2 भाग रेखांकित केलेले आहेत म्हणून आपण लिहिलेले आहे 2/4। आता आकृती 3 मध्ये बघूया। तर या वर्तुळामध्ये किती भाग आहेत? टोटल 6 आहेत। 1 2 3 4 5 6 आणि या 6 भागामधील 3 भाग रेखांकित केलेले आहेत म्हणून आपण लिहिलेला आहे 3/6। आणि हा लास्ट वर्तुळ आहे। तर या वर्तुळामध्ये टोटल किती आहेत? टोटल किती भाग आहेत? 8 भाग आहेत। टोटल 8 भाग आहेत। तर 8 भागामधील आपण किती भाग रेखांकित केलेले आहे? 1 2 3 4 म्हणून आपण लिहिलेले आहे 4/8। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या लक्षात आलेलं आहे। पहिला परत एकदा समजावून सांगते। आकृती 1 मधील आपण वर्तुळाचा अर्धा भाग रेखांकित केलाय म्हणून आपण लिहिलेला आहे 1/2। आकृती 2 मधील वर्तुळाचे 4 भाग पाडलेले आहेत। 1 2 तुम्ही बघत आहात 1 2 3 4। 4 भागामधील आपण 2 भाग रेखांकित केलेले आहेत म्हणून आपण लिहिलेला आहे 2/4। आणि आकृती 3 मधील आपण वर्तुळामध्ये 6 भाग पाडलेले आहेत। 6 भागामध्ये 3 भाग रेखांकित केलेले आहेत म्हणून आपण इथे लिहिलेला आहे 3/6। आणि आकृती 4 मध्ये आपण 8 भाग पाडलेले आहे वर्तुळाचे आणि 4 भाग रेखांकित केलेले आहे म्हणून आपण लिहिलेला आहे 4/8। तर हे सर्व अपूर्णांक सारख्या किमतीचे म्हणजे सममूल्य आहेत। यावरून या किमतीने समान असलेल्या अपूर्णांकांना सममूल्य अपूर्णांक असे म्हणतात। तर हे जे सर्व अपूर्णांक आहेत 1/2 बरोबर किंवा 2/4, 3/6, 4/8 यांना काय म्हणू आपण? सममूल्य अपूर्णांक। का बरं सममूल्य म्हणू? कारण की हे सारख्या किमतीचे म्हणजे सममूल्य
आहेत. तर आता आपण समोर बघूया. तर आता आपण बघतोय समच्छेद व भिन्नछेद अपूर्णांक. तर 1/13, 5/13, 11/13 व 9/13. तर आता आपण बघतोय हे सर्व अपूर्णांक यामध्ये अंश वेगवेगळे आहेत. 1, 5, 11, 9 आणि छेद एकसारखा आहे. 1/13, 5/13, 11/13, 9/13 म्हणजे छेद सर्वांचे सारखे आहेत. तर ज्या अपूर्णांकांचे या सर्व अपूर्णांकांचे छेद समान आहेत तर अशा अपूर्णांकांना समच्छेद अपूर्णांक असे म्हणतात. आणि आता खाली बघूया. तर खाली हे जे अपूर्णांक दिलेले आहेत 3/17, 5/9, 10/19, 8/21. तर इथे अंश पण वेगवेगळे आहेत आणि छेद पण वेगवेगळे आहेत. तर म्हणून यांना भिन्नछेद अपूर्णांक असे म्हणतात. तर आता आपण समोर बघूया उदाहरण की भिन्नछेद अपूर्णांकांचं रूपांतर समच्छेद अपूर्णांकात कसं करायचं. तर आता आपण बघतोय भिन्नछेद अपूर्णांकांचे समच्छेद अपूर्णांकात रूपांतर. तर मी हे एक उदाहरण घेते. 3/4 व 2/5 यांचे समच्छेद अपूर्णांकात रूपांतर करा. तर आता आपण बघूया की यांचं कारण की आपण बघतोय आहे 3/4 व 2/5 अंश पण भिन्न आहेत आणि छेद पण भिन्न आहे. सर्वप्रथम आपण हे लक्षात घेऊया. मी एक उदाहरण घेते आहे. आता 1/2 तर इथे हा 1 जो आहे याला अंश म्हणतात. 1ला काय म्हणतात अंश. आणि हा जो 2 आहे याला म्हणतात छेद. तर आता याचं मला वाचन करायचं आहे. तर मी वाचन कसं करेल 1/2 आलं लक्षात. तर आता आपण उदाहरणाकडे वळूया. तर सर्वप्रथम आपण या दोन्हीही 4 व 5 हे छेद आहे. हे 4 व 5 हे काय आहे छेद आहेत. छेद आहेत. तर या छेद असून 20 ही संख्या या दोन्ही छेदांच्या पटीतील लहानात लहान संख्या आहे. 20 ही संख्या या दोन्ही छेदांच्या पटीतील लहानात लहान संख्या आहे. म्हणून आता आपण काय करायचं 3/4 बरोबर 3 गुणिले 5 खाली छेदाच्या तिथे 4 गुणिले 5 बरोबर आहे. किती आलं 3 गुणिले 5 15 आणि 4×5 20 बरोबर आहे. तसंच आपल्याला याचं पण सुद्धा करायचं आहे. 2/5 2 गुणिले 4 भागीला 5 गुणिले 4 बरोबर 2×4 8 5×4 20. तर आता आपले हे समच्छेद झाले आहे. म्हणून 3/4 व 2/5 यांचे (15/20) व 8/20 हे काय आहे समच्छेद. समच्छेद म्हणजेच सारखे छेद. बरोबर आहे. आता आपण परत दुसरं उदाहरण घेऊया.
3/8 व 5/12 यांचं काय करायचं, या अपूर्णांकाचं पण समच्छेद अपूर्णांकात रूपांतर करायचं आहे. तर आता आपण सर्वप्रथम हे खालचे जे छेद आहे हे दोन्ही भिन्न आहेत. तर आता आपण या दोन्ही अपूर्णांकाचे छेद समान करण्यासाठी 8 व 12 यांच्या पटीतील संख्या शोधणार आहोत. तर सर्वप्रथम आपण 8चा पाडा लिहून घेऊया. 8चा पाडा 8 1 8, 8 2 16, 8 3 24, 8 चौक 32, 8 पंचे 40, 8 सखा 48, 8 7 56, 8 8 64, 8 9 72, 8 10 80. तर आता 12चा लिहून घेऊया. 24, 12 3 36, 12 चौक 48, 12 पंचे 60, 12 सखम 72. तर आता सर्वप्रथम आपण येथे दोन्ही संख्यांच्या, आपण हे दोन्ही 8 आणि हे 8 आणि 12 या दोघांचे आपण पाडे लिहून घेतले. तर यांच्यातील लहानात लहान सामायिक संख्या आपल्याला शोधायची आहे. तर लहानात लहान सामायिक संख्या मिळाली आपल्याला 24. म्हणून आता आपल्याला यांचा छेद इक्वल आणायचा आहे, म्हणजे सारखा करायचा आहे. तर आपण काय करूया, म्हणून 24 ही काय आहे, लहानात लहान सामायिक संख्या इथे लिहूया. म्हणून बरोबर 3 गुणिले 3 आणि 8 गुणिले 3 किती आले, 3 त्रिक 9, 8 त्रिक 24. बरोबर आहे. तसेच आणि बार दुने 24. तर आता आपल्या लक्षात आलं 9 24 आणि 10 24 हे समच्छेद, म्हणजे यांचे समच्छेद काय आहे. म्हणून नऊ 24 व 10 24. तर लक्षात आलं आपल्या की समच्छेद कसे करायचे, छेद समान कसा करायचा. तर आता आपण समोर बघूया. तर आता आपण बघतोय की समच्छेद अपूर्णांक लहान मोठेपणा, समच्छेद अपूर्णांकाचा लहान मोठेपणा. तर आपण हे उदाहरण बघूया. 2/5 व 3/5 या अपूर्णांकामध्ये आपल्याला काय दिसतंय, या अपूर्णांकामध्ये आपल्याला दिसतंय की हा जो छेद आहे 2/5 व 3/5 म्हणजे या दोन्ही अपूर्णांकाचा जो छेद आहे तो सारखा आहे, समच्छेद अपूर्णांक आहे. तर या अपूर्णांकामध्ये लहान मोठेपणा समजणं अगदी सोपं आहे. या अपूर्णांकामध्ये 3 मोठे आहेत आणि 2 लहान आहेत. म्हणून 3/5 मोठे आहेत आणि 2/5 हे लहान आहेत. तर आपल्या लक्षात आलंय की लहान मोठेपणा, कारण की या दोन्ही याचे छेद समान आहेत, अंश वेगवेगळे आहेत, भिन्न आहेत. तर 3 हे 2च्या तुलनेत मोठे आहेत, त्यामुळे 3/5 हे 2/5च्या तुलनेत मोठे आहेत. तर आता आपण समोर बघूया की अंश समान, हे आपण छेद समान असलेले बघितलेले आहे हे उदाहरण. तर समोरचं उदाहरण बघतोय की ज्यामध्ये अंश समान आहे. तर इथे या उदाहरणामध्ये आपण बघतोय की छेद भिन्न आहेत, 5/11 व 5/13.
दोघांचे छेद, दोन्ही अपूर्णांकांचे छेद भिन्न आहेत. तर या अपूर्णांकामध्ये आणि अंश सम आहेत, अंश समान आहेत. तर म्हणून आता आपण या 11च्या तुलनेत 13 मोठे आहेत, पण अंश काय आहे, अंश सारखे आहेत. त्यामुळे जेव्हा समान अंश असलेल्या अपूर्णांकांपैकी ज्या अपूर्णांकाचा छेद हा लहान असतो, अंश लहान आहे, तर अपूर्णांकाचा छेद हा लहान असतो. लक्षात आलं आपल्या, हा छेद मोठा आहे आणि हा छेद लहान आहे, तर तो अपूर्णांक मोठा असतो. हा नियम आहे की समान अंश असलेला, समान अंश, हे दोन्ही अंश समान आहेत, पण छेद काय आहे, अंश समान अंश आहे, पण छेद काय आहे, छेद भिन्न आहे. नियम काय म्हणतो की समान अंश असलेल्या अपूर्णांकापैकी ज्या अपूर्णांकाचा छेद लहान असतो, ज्या अपूर्णांकाचा छेद, ते इथे लहान काय आहे, 5/11, हे लहान हा लहान अपूर्णांक आहे. कशाच्या तुलनेत, तर 5/13च्या तुलनेत. त्यामुळे आपलं उत्तर काय येईल, 5/11 हे मोठे आहेत 5/13 पेक्षा. म्हणून आपलं उत्तर, आपण साइन कोणत्या भागाला देऊ, 5/11ला. तर लक्षात आलं की समान अंश असलेल्या अपूर्णांकापैकी ज्या अपूर्णांकाचा छेद हा लहान असतो, तो अपूर्णांक मोठा असतो. तर आता आपण समोर बघूया. तर बघतोय आपण भिन्न छेद असलेल्या अपूर्णांकाचा लहान मोठेपणा. तर आता आपण काय बघितलं की छेद समान असलेल्यांचा लहान मोठेपणा बघितला, त्यानंतर अंश समान असलेल्यांचा लहान मोठेपणा बघितला, आणि आता आपण बघतोय की भिन्न छेद असलेल्या अपूर्णांकाचा लहान मोठेपणा. तर आता आपण हे अपूर्णांक दोन्ही बघतोय, 3/4 व 5/6. तर यामध्ये अंश पण भिन्न आहेत आणि छेदही भिन्न आहेत. तर सर्वप्रथम आपल्याला काय करावं लागेल की या दोन्ही अपूर्णांकाचे अंश व छेद भिन्न असल्यामुळे यांचं समच्छेद अपूर्णांकात रूपांतर करायचं आहे. तर आपण 4 व 6 या दोन्ही संख्येच्या पटीतील लहानात लहान संख्या शोधायची आहे. मी तुम्हाला त्यामध्ये एक सोपी पद्धत सांगितली आहे, ती कशी शोधायची. सर्वप्रथम 4चा पाडा लिहून घ्यायचा. आपल्याला लहानात लहान सामायिक संख्या शोधायची आहे. तसंच 6चा लिहून घ्यायचा पाडा. तर आता लहानात लहान सामायिक संख्या आपल्याला मिळालेली आहे 12. ही आहे लहानात लहान सामायिक संख्या. आता आपल्याला करायचा या दोन्ही अपूर्णांकाचा समच्छेद. म्हणून 3/4 बरोबर 3×3. छेदाच्या तिथे 4×3. तर किती आले आपले, 9/12. बरोबर आहे. तसंच आपल्याला या 5/6 अपूर्णांकाचं करायचं आहे. 5×2. छेदाच्या तिथे 6×2 बरोबर 5×2 10 आणि 6×2 12. तर आपले समच्छेद म्हणून आता आपल्याला 12. तर यात काय, आता तुम्ही बघू शकता आपल्याला काय मिळालेलं आहे, 9/12 10/12. आपल्याला आता आपण दोन्ही छेद समांतर केलेले आहेत, दोन्ही छेद सम झालेले आहेत. तर आता आपल्याला यामधला लहान मोठेपणा दाखवायचा आहे. तर लहान मोठेपणा दाखवताना आता आपल्याला, तर 10 हे मोठे आहे
म्हणून 10 कडे आपण मोठ्याचं साइन दिलेलं आहे, मोठे असल्याचं. तर आता आपल्याला म्हणून इथे लिहूया, म्हणून मोठे आहेत कशाच्यात, कोणत्या अपूर्णांकाच्या तुलनेत? 9.12 9.12 छेद. आलं लक्षात? तर आपलं उत्तर काय आलं? म्हणून आता यामधनं कोणतं मोठं येईल? 5.6 छेद हे मोठे. आलं लक्षात? भिन्न छेद आहेत, भिन्न अंश पण आहे आणि भिन्न छेद पण आहे. तर आता आपण त्यांचे छेद सारखे केले, त्यांच्यामध्ये सामायिक संख्या शोधली. त्यानंतर आपण समछेद झाल्यानंतर त्यामध्ये लहानपणा दाखविलेला आहे. तर आता आपण समोर बघूया. तर आता आपण बघतोय समच्छेद अपूर्णांकाची बेरीज. तर समच्छेद अपूर्णांकांची बेरीज करताना अपूर्णांकाच्या अंशाची बेरीज करतात आधी व त्या अपूर्णांकाचा छेद बेरजेच्या छेदस्थानी तसाच लिहितात. म्हणजे आता आपण हे बघतोय तिन्ही अपूर्णांक आहे 3/9 अधिक 2/9 अधिक 1/9. तर या तिन्ही अपूर्णांकाचे छेद समान आहेत आणि अंश मात्र भिन्न आहेत. तर आता आपण काय करूया, आपली नंतरची स्टेप काय राहिला की 3 हे सर्व अंश 3 अधिक 2 अधिक 1 आणि छेद समान आहेत त्यामुळे फक्त 9 असं लिहिण्यात येईल, असं लिहूया. आता आपण या तिन्ही अंशांची बेरीज करूया. 3 अधिक 2 5, 5 अधिक 1 6 आणि छेद 9. बरोबर आहे? म्हणून आपलं उत्तर आलंय 6/9. आता आपण बघूया ही दुसरी बेरीज. इथे छेद समान आहे तर आपल्याला बेरीज करायची आहे आणि अंश भिन्न आहेत. तर काय करू आपण? 1 अधिक 6 दुसरी 1 अधिक 6 आणि हा जो छेद आहे तो समान असल्या कारणाने तसाच राहील. आता 1 अधिक 6 ची बेरीज केल्यानंतर बेरीज आली आहे 7/7. तर काय होईल? 7 एके 7. बरोबर काय येईल? 1. तर म्हणून अपूर्णांकाचा अंश व छेद समान असतील तर त्या अपूर्णांकाची किंमत काय असते? 1 असते. तर आता आपण समोर बघूया समच्छेद अपूर्णांकांची वजाबाकी. तर आता आपण बघतोय समच्छेद अपूर्णांकांची वजाबाकी. तर आपण उदाहरण घेऊया. 7/11 वजा 4/11. आपण हे उदाहरणावरून समजून घेऊया. तर या दोन्ही अपूर्णांकांचा छेद समान आहे म्हणून बेरजेप्रमाणेच इथे अंशाची वजाबाकी करू व वजाबाकीच्या छेदस्थानी मात्र अपूर्णांकाचा छेद तसाच राहील. तर काय होईल? दुसरी स्टेप 7 वजा 4. छेद सारखाच असल्या कारणाने छेद जसाचा तसाच राहील. काय उत्तर आलं? 3/11. 7तनं 4 वजा झाले तर किती आले? 3/11. 11 छेदस्थानी आहे आणि सारखे आहे त्यामुळे 11 जसेचे तसे. तर लक्षात आलं? तर आता आपण बघूया. म्हणून उत्तर काय आलं याचं? 7/11 वजा 4/11. याचं उत्तर काय आलं? 3/11 हे उत्तर आहे. तर आता आपण उदाहरण बघूया. चिक्कीतील 3/8
भाग स्मिताला. चिक्की आपल्याला माहिती आहे शेंगदाण्याची चिक्की. तर त्या चिक्की मधला 3/8 भाग स्मिताला मिळाला व 5/8 भाग नीताला मिळाला. नीताला दिला. तर स्मिताला किती भाग कमी मिळाला? तर स्मिताला किती भाग कमी मिळाला? तर इथे स्मिताला किती भाग कमी मिळाला हे काढण्यासाठी आपल्याला वजाबाकी करावी लागेल. म्हणून 5/8 वजा 3/8. तर 5/8 कोणाला मिळालाय? हा नीताला मिळाला. आणि 3/8 हा भाग कोणाला मिळाला? स्मिताला मिळालेला. म्हणून आपण इथे वजाबाकी करूया. 5 छेदस्थानी 8 जसेचे तसे राहते. कारण 8 हे सेम आहे दोन्ही अपूर्णांकाचे. त्यामुळे येईल 2/8 हे उत्तर. म्हणून स्मिताला किती मिळाला? स्मिताला 2/8 भाग कमी मिळाला. भाग कमी मिळाला. बरोबर आहे. तर आता आपण समोर बघूया. तर आता आपण बघतोय भिन्नछेद अपूर्णांकांची बेरीज व वजाबाकी. तर आपण उदाहरण घेऊया. हे दोन्हीही अपूर्णांक 1/5 अधिक 2/10 हे दोन्हीही अपूर्णांक भिन्न आहेत. तर आपल्याला या भिन्नछेद आणि छेद पण यांचे भिन्न आहेत. तर या भिन्नछेद अपूर्णांकांची बेरीज व वजाबाकी आपल्याला शिकायचं आहे. तर सर्वप्रथम आपण या दोन्ही अपूर्णांकांचे समच्छेद अपूर्णांकात रूपांतर करूया. तर 10 ही 5च्या पटीतील संख्या आहे. म्हणून आपण दोन्ही अपूर्णांकांचा छेद 10 करूया. तर 1/5 बरोबर काय आलं? 1/5 बरोबर अंशाला 2 ने गुणलं आणि छेदाला 2 ने गुणलं तर काय आलं? 2/10. आता आपण 2/10 2 गुणिले 2 कारण की अधिक 2 गुणिले 2/10. तर आता हे कसं आलं ते बघूया आपण. तर 2/10 अधिक 2/10 म्हणून आपण हे 2 गुणिले 2 घेतले आणि छेद हा सारखा असल्याने छेद आपण 10 घेतलेला आहे. तर काय आलं आहे? 4/10. तर आता आपण म्हणून अधिक 1/5 अधिक 2/10 याचं उत्तर आपलं आलेलं आहे 4/10. बरोबर आहे. आता आपण बघूया वजाबाकी.
अपूर्णांकांची भिन्नछेद अपूर्णांकांची वजाबाकी 3/5 वजा 1/3. तर येथे 5 व 3 या छेदांची सर्वात लहान समानपट आहे 15. म्हणून दोन्ही अपूर्णांकाचा छेद आपण 15 करूया. म्हणून 3/5 वजा 1/3 बरोबर 3x3 आणि छेदाला 5x3 वजा 1x5 आणि 3x5 बरोबर आहे. बरोबर 3×9 छेद 15 9/15 आणि 5×1 5 आणि छेद 15 बरोबर उत्तर आलंय आपलं 4/15. म्हणून याचं उत्तर येतंय 3/5 वजा 1/3 चं उत्तर आलंय 4/15. आता आपण समोर बघूया. एखाद्या समूहाच्या संदर्भात अपूर्णांक व अपूर्णांकांची पट. तर इथे आपण समूह घेतलेला आहे पेन्सिलचा. तर हा पेन्सिलचा समूह आहे. तर हा टोटल या पेन्सिलचा आहे 15. तर 15 एखाद्या समूहाचा 1/5 भाग म्हणजे त्या वस्तू समूहाच्या 5 समान भागांपैकी एक. म्हणजे आता हे पेन्सिलचे 5 भाग आहेत. प्रत्येक तुकड्यामध्ये 3-3 पेन्सिल आहेत. प्रत्येक समूहामध्ये 3-3 पेन्सिलचा एक समूह आहे. आता असे किती बॉक्सेस आहेत? 5 बॉक्सेस आहेत. तर त्यातील 1/5 म्हणजे एक भाग, या 5 समूहामधील एक भाग म्हणजेच 1/5. तर असे 15 पेन्सिलचे आपण 5 समान भाग केले आहेत. त्यातील एक भाग घेणे म्हणजेच 15चा 1/5. म्हणून 15चाच 1/5 असं वाचलं जाईल. तर 15चा 1/5 म्हणजेच 15 भागीला 5. तर किती येते? 3. आता आपण बघूया की 15चे 2/5 15चे 2/5. आपण हे 15चे 1/5 बघितला म्हणजेच या 15 पेन्सिलीमधनं एक भाग म्हणजेच 1/5. तर 15 पेन्सिलीमधनच 2/5 म्हणजे 2 भाग. तर काय येईल? काय येईल? पंधरा गुणिले 2/5. तर इथे ह्या 5ला या 5नी आपण या 15ला भागितलं तर 5×1=5 5×3=15 म्हणजेच 3×2 बरोबर 6. एक भाग म्हणजेच 3 आणि 2 भाग म्हणजेच 6. 3 पेन्सिल 6 पेन्सिल, 2 भाग म्हणजे 6 पेन्सिल. तर आता आपण बघूया समोरचं उदाहरण. वीस ची 1/2. आता 20 ची 1/2 म्हणजेच 20 गुणिले 1/2. तर बरोबर 20 भागीला 2. 20 भागीला 2. तर 20 भागीला 2 केले तर किती येतं? 10. 2चा 20 मध्ये भाग जातो. बेक बे बेद आहे 20. तर 10 उत्तर येतं. आता 10ची दुप्पट
10ची दुप्पट. 10ची दुप्पट किती होते? 10 गुणिले 2 बरोबर 20. तर एखाद्या संख्येची अपूर्णांक युक्त पट करताना अपूर्णांकातील छेदाने दिलेल्या संख्येस भागावे व आलेल्या भागाकारास अपूर्णांकाच्या अंशाने गुणावे. तर आता आपण समोर बघूया. तर आता आपण बघतोय पूर्णांक युक्त अपूर्णांक. तर आता सोबतच्या आकृत्यांचे आपण निरीक्षण करूया. तर या ज्या आकृत्या आपण या आकृत्या ज्या काढलेल्या आहेत तर त्या आकृत्यांचे 2 समान भाग केलेले आहेत. या आकृत्यांचे 2 समान भाग केलेले आहेत. तर प्रत्येक भाग हा 1/2 या अपूर्णांकाने दाखविलेला आहे. तर या अपूर्णांकात छेद 2 हा छेद 2 हा अंश आहे, मी सांगितलेला आहे, आणि हा छेद आहे. तर छेद 2 हा 1 या अंशापेक्षा मोठा आहे. मोठा आहे. छेद 2 हा 1 या अंशापेक्षा मोठा आहे. तर म्हणून 1/2 हा छेदाधिक अपूर्णांक आहे. म्हणून हा काय आहे? छेदाधिक अपूर्णांक. कारण की 2 हा अंशापेक्षा म्हणजे 2 हा छेद आहे आणि छेद हा अंशापेक्षा मोठा आहे, म्हणून याला काय म्हणतात? अंशाधिक अपूर्णांक. तर या आकृत्यांमध्ये प्रत्येकी 1/2 भाग म्हणजे या प्रत्येक वर्तुळांचा अर्धा भाग रेखांकित केलेला आहे. तर असे हे किती भाग दाखवलेले आहेत? 3 भाग दाखवलेले आहेत. म्हणजे आपण हे 3 भाग दाखवले आहे. म्हणजे हे 3 वेळा आपण 1/2 1/2 1/2 हे असे किती वेळा लिहिलेले आहे? असे आपण हे 3 वेळा लिहिलेले आहे. 3 वेळा. म्हणून आपण जर यांची बेरीज केली तर किती येईल? 3/2 म्हणजेच 3 2च्या तुलनेत मोठे आहेत. म्हणून 3/2 हा अंशाधिक अपूर्णांक आहे. म्हणून 3/2 हा काय आहे? अंशाधिक अपूर्णांक आहे. अंशाधिक अपूर्णांक. अंशाधिक अपूर्णांक आहे. तर ज्या अपूर्णांकांचा अंश छेदापेक्षा मोठा असतो, तर आता ज्या अपूर्णांक तर त्यास काय म्हणतात? तर आपले आपण हे 3दा लिहिलेलं आहे म्हणून आपण यांची बेरीज केली. तर बेरीज काय आली आपली? 3/2. तर आता काय झालं आहे की अंश मोठा आलेला आहे. तर ज्या अपूर्णांकाचा अंश छेदापेक्षा मोठा असतो त्यास काय म्हणतात? अंशाधिक अपूर्णांक. आता हे आणखी कशा पद्धतीने लिहिता येईल आपण इथे लिहूया. 3/2 अंशाधिक हा झालाय आपला अंशाधिक अपूर्णांक, कारण की अंश मोठा आहे छेदाच्या तुलनेत. तर हा 1 अधिक 1/2 असेल. म्हणजेच आता 1 अधिक 1/2 हे कसे लिहितात? 1 अधिक 1/2 हे कसे लिहितात आणखी? तर हे आणखी आपण या अशा पद्धतीने पण लिहितो. तर याचं वाचन आपण कसं करायचं? 1.1/2 1.1/2 असं याचं वाचन करायचं. तर पूर्णांक युक्त अपूर्णांक म्हणजे आता आपण उदाहरण घेऊया. एक 1.3/4 2.1/2 4.1/5. तर याला काय म्हणतात? पूर्णांक युक्त अपूर्णांक. काय म्हणतात त्याला? पूर्णांक युक्त अपूर्णांक.
तर लक्षात आलं. याचं वाचन कसं करायचं? 1.1/2 आणि हेच आपण 1+1/2 अशा पद्धतीने पण लिहू शकतो. आणि 1.3/4, 2.1/2, 4.1/5 यालाच म्हणतात पूर्णांकयुक्त अपूर्णांक. तर आपल्या लक्षात आलेलं आहे या पाठात छेद समान असला तर छेद समान करून त्याची बेरीज वजाबाकी कशी करायची, अंशाधिक अपूर्णांक काय आहे त्याला लिहायचं वाचायचं कसं. तर या पाठात आपण अपूर्णांक हा शिकलेला आहोत. तर आता आपला हा अपूर्णांक पाठ इथे संपलाय.